पहिली चाल तर बरोबर खेळली, आता दुसरी चाल. सौरभ, कसला विचार करतो? नाही ग, असंच जरा. सौरभ, अरे बाबा, लहानपणापासून ओळखते तुला. काही बोलला नाहीस ना तरी मनात काय चालू आहे ते कळतं मला. मम्मी हे घर सोडून गेली असती तर काय झालं असतं याचाच विचार करतोय ना. अरे पण गेली का ती घर सोडून? नाही ना, मग कशाला तो विचार करायचा? हा, मग नको करू बाबा तो विचार. खरं तर ना तू आता दुसरा विचार करायला पाहिजे बरं का. कसला? अरे बाबा, नवीन लग्न झालंय तुझं. नव्या नवरीला साधं देवदर्शनाला तरी घेऊन गेलाय का? हा, घेऊन जा कुठे. ते काय आम्ही काय म्हणतो मधुचंद्रन, तुम्ही काय म्हणता त्याला? हा, ते हनीमूनला घेऊन जा. जायचंय ग आत्या मला पण आपल्या घरात काय परिस्थिती आहे बघ ना. अशा परिस्थितीत आम्ही दोघंही जाणं. अरे बाबा, कमू गेली का घर सोडून? गेली का? मग आणि संसार सुख नावाची काही गोष्ट असते का नाही? हा, ती पोरगी बिचारी काही बोलत नाही म्हणून ठीक आहे, पण तुझं काही कर्तव्य आहे का नाही? हा, ते काय नाही, मस्त पैकी कुठेतरी थंड हवेच्या ठिकाणी जाऊ द्या त्या हनीमूनला. हा, आणि आल्यावर आम्हाला काय ती गुड न्यूज द्या काय. तू पण ना. लाजला गो बाई, माझ्या पोराला लाजायला पण येतो. नाही, पण आता नातवाचं तोंड बघावंसं वाटतं बरं का. आणि कोणी सांगावं बाबा, त्या बायाचं टॅ ऐकून आपला भाई सुद्धा उठून उभा राहायचा काय. जा पटकन तिकीट काय ती बुक कर काय. काय रे, हा, इथे काय उभं राहिलंय? ती कस्तुरी तिकडे एकटी आहे बाबा. जा लवकर. येऊ का मी? जा बर का लवकर. हा, मम्मी, भाईच्या अंगाला जर कोणी हात लावायचा विचार केला त्याचे दोन्ही हात साबूत राहतील का बघा. हे शिवा, शांत राहा. टीप मिळाली आपल्याला. अहो मम्मी, आता काय घरात घुसायची वाट पाहिजे का मग आपण? शांत राहा. कधी घाई गडबडीत कामं केली तर पाय अडकून पडतो. काही गोष्टी असतात शांततेनं विचार करून निपटवायच्या असतात. मम्मी, सगळं बरोबर आहे तुमचं, पण आता आपण करायचं तरी काय? करायचं काय? डोळ्यात तेल घालून भाईवर लक्ष ठेवायचं, कळलं का? मम्मी, काळजी करू नका, मी उद्याच पोरं वाढवतो बंगल्याच्या बाहेर. हत्यारं पण मागून घे, लागते ना आपल्याला. मम्मी, मी शब्द देतो, भाईच्या अंगाला सुद्धा हात लावू देणार नाही कोणाला. शिवा आपल्या कला, ये इकडे ये. ते चहा हवा होतं का तुला? चोरून बोलणं ऐकायची सवय गेली नाही वाटतं. जे त्याची खोड कधी मेल्याशिवाय जाणार नाही. भाई बद्दल काहीतरी बोलत होता, ते ऐकलं म्हणून मला वाटलं काय झालं बाई, म्हणून ऐकत होते मी. तुला सांगितलेलं काम कुठवर आलं? ते झालं, जवळ झालंच. काम झालं नाही ना तर तू येस आणि मी येस, लक्षात ठेव कला. आणि डबल गेम करायचा प्रयत्न केला ना तर कमू, तुझा माझ्यावर विश्वास नाहीये का? अजिबात नाही. मम्मी, उद्या सकाळपर्यंत आपली माणसं येतील, पण उद्या सकाळी आपण नाहीये ना. अरे हा, ते कोणते तुकाराम आहेत, त्यांना भेटायला जायचे मंत्रिमंडळात. सकाळी आपण. ते तू काय करते ग सकाळी? हा, काय नाही करत ना? काही झालंय का? तुला काय करायचं चौकशा? जेवढं सांगितलंय तेवढं करायचं. भाईच्या डोळ्यासमोर थांबायचं. आलं लक्षात?
कस्तुरी, मला ना तुला एक सरप्राईज द्यायचंय. मलाही. काय सांगतेस? तुझं सरप्राईज काय? सौरभ, मी सरप्राईज म्हटलं. सरप्राईज सांगतं का कधी कोणी? आणि एवढंच असेल तर तू सांग. नाही नाही, मी नाही सांगणार. तू मला हिंट तर दे. नाही, मी असं काहीतरी करणार आहे ना जे या घरात कधीच नाही घडलं. अगं आपल्या घरात रोज असं काहीतरी घडतं जे आधी कधीच घडलं नाही. पण मी बाबांनाही आवडेल असं काहीतरी करणार आहे. बाबांसाठी नवीन कपडे? नाही. मग ए म्युझिक थेरपी वगैरे सुरू करणार आहेस का काय? नाही नाही. मग काय सांग ना, मी हारलो आता. मी नाही सांगणार. उद्या कळेल तुला. आता तू हिंड दे. मी आपल्या दोघांसाठी असं काहीतरी करणार आहे जे लग्नानंतर सगळ्यांबरोबर होतं. सौरभ, मला माहिती आहे, पण आता सध्याच्या परिस्थितीत नाहीये रे शक्य. अरे यार, तू फारच लवकर ओळखलंस. कसं कळलं तुला? कस्तुरी, आपण जाणार आहे. आपण हा आता कुठे जाणार आहे हे मी तुला नाही सांगणार आहे. ते तुझ्यासाठी सरप्राईज असणार आहे. खरंच सरप्राईज. आता झोप. मला उद्या खूप प्लॅनिंग करायचंय. गुड नाईट. मीही देणार आहे तुला उद्या सरप्राईज. हे सांग ना, काय सरप्राईज आहे? सांगितलं ना एकदा. उद्या आलास ना घरी की कळेल. झोप आता. Very excited for your surprise. झाली का तयारी? गुड मॉर्निंग आत्या. गुड मॉर्निंग. चल 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 बाई, लवकर तयारी करा. भाई वाट बघतोय का कस्तुरी मला कधी बाहेर घेऊन जातेय. तुम्हाला कसं कळलं? काल तुझ्या डोळ्यात बघितलं ना, तेव्हाच मला कळलं होतं का भाईला चार भिंतीच्या बाहेर कोणी काढणार असेल ना तर ती फक्त कस्तुरी. आटपाता लवकर. हो, मी मम्मींना विचारून आले. अगं बाई, घरात कोणीच नाहीये, सगळे बाहेर गेलेत. कदाचित देवाच्या मनात हेच असेल का तूच भाईला बाहेर काढावं. ठीक आहे, मी पटकन आवरून येते. हा आलेच. हो, ये. हॅलो. हा, आता थोड्या वेळात ते दोघं निघणारे. फोटो काढ. हा, आणि फोटो काढताना त्या कस्तुरीला नको कळू दे की फोटो काढले जात आहेत. हा हा, गप आता ठेव फोन. हा, कस्तुरी, तू आता या घराच्या बाहेर जाणार आणि तू गेली की माझ्या डोक्यावरची टांगती तलवार निसटणार. बाबा, हे आपल्या घराचं अंगण. आज तुमची सुनेबरोबर पहिली ट्रिप आहे. बाबा, आपण एक काम करूया. आपण महिन्यातून एकदा तरी बाहेर फिरायला जायचं म्हणजे जायचं. म्हणजे कसं तुम्हाला फ्रेश वाटेल आणि चेंजही मिळेल. भाई, नशीबवान आहेस बरं का, तुला कस्तुरी सारखी सून मिळाली. बघ तुझ्यासाठी काय काय करत असते. कस्तुरी, भाईनं गेल्या जन्मी नक्की काहीतरी पुण्य केलं असणार म्हणून तुझ्यासारखी सून मिळालीये भाईला. भाई, जा मस्त पैकी सुने बरोबर फिरून ये बरं का, आणि लवकर येऊ नको, आरामात ये. आत्या, असं काय बोलताय हो?
मी वचन दिलंय ना की बाबांना कोमातून बाहेर काढेन. मग त्यासाठी एवढं करायला लागलं तर कुठे बिघडलं. आणि सून म्हणून माझं कर्तव्यच आहे ते. गुडाची ग माझी बाय ती. आत्या आम्ही निघतो. हो जा जा, आरामात फिरून या आणि घाई करू नका, मी आहे इकडे. आता ही कमू कधी येते? एकदा ती आली की माझं काम संपलं. काय रे, झालं का काम? हो मम्मी, झालं ना. मम्मी ते मंत्रालयात गेलं तर त्या कामाचं काय झालं? बोलले त्या साहेबाला कुठल्या बी फाईलीत भाईचं नाव यायला नाही पाहिजे. बघू आता काय करतोय. आपल्या भाषेत सांगू का? मोठा साहेब आहे तू शिवा. माणूस बघून भाषा बदलावी लागती, लक्षात ठेवायचं. आणि नाही ऐकला तर इलेक्शन आहेस की. पोरं कधी येणार आहेत? 2-3 तासात येतील ना मम्मी, 2-3 तासात. 2-3 तासात. भाई अजून स्वतःच्या पायावर उभा राहिला नाही. एकदा का माझा भाई स्वतःच्या पायावर उभा राहिला ना की मग बघ काय होतंय ते. तोपर्यंत आपल्याला काळजी घ्यायची. बरोबर आहे मम्मी. पण मम्मी, आपल्याला तुमची ही खेळी लई आवडली. त्या कस्तुरीला आपल्या घरातली सून करून त्या हवालदाराला चांगली हद्दल घडवली. हो दे ना, एकदा माझा भाई उठून उभा राहू दे. तो उभा राहिला ना की नाही तिला घरातनं बाहेर काढली, नाव बदलीन. मग त्या हनुमानचा बदला. मानलं मम्मी, मानलं. आता 15 वर्ष काय उगाच धंद्यात आहे का? आता मानतोयस वे? नाही नाही, तसं नाही मम्मी. गाडी चालू करायला काय घेशील? मम्मी, तो शिर्या एक झेरॉक्स घेऊन येतोय ना, तो आला की नाही नाही, पण आपण निघू मम्मी. येईन तो, घरी येईन. निघू. शिवा, बस्तीला पोरं ठेवून घ्यायची. हो मम्मी. पारा कडक असला पाहिजे, लक्षात ठेव. हो हो, काळजी करू नका मम्मी. काही तुम्ही बघतो. काय गे कला, डोक्याला का हात लावून बसली? विश्वासनं परत काय केलं का? हा, विश्वास नाही ग बाई. आपला भाई. काय भाई भाई? भाई काय? हे शिवा, भाई काय? ए कला, बोल ना, भाई काय? मम्मी, भाई नाही आतमध्ये. भाई घरात नाहीये? भाई काय गे? अग बाई कुठं आहे? तुझी सून भाईला घेऊन कुठेतरी बाहेर गेली आहे. काय? कुठं गेली? कुठे गेली, कधी गेली ते काही माहित नाही, पण भाईला घेऊन गेलीये. भाईला बाहेर घेऊन गेली? भाईला कशी काय? ए शिवा, फोन लाव. हा मम्मी. फोन लाव, आत्ताच्या आता तिला फोन लाव. काही फायदा नाहीये, मोबाईल इथंच ठेवून गेलीये ती. तू काय शेंगा फोडत होतीस का? शिवा, पोरांना पाठवला का? हो पाठवलं मम्मी. सोडणार नाही मी तिला, सोडणार नाही मी तिला. जिथं कुठं असल तिकडं तिला. कुठं होतास? तुझी बायको काय करून गेली ते बघ. काय केलं तिने? सौरभ, अरे तुझी बायको आपल्या भाईला घेऊन गेलीये. काय? पळून नेलं भाईला. गेम केला आपल्या भाईचा. 1 मिनिट. घेऊन गेली म्हणजे? सोडणार नाही मी तिला. माझ्या भाईवर गेम केला. बाबा, सोडणार नाही, जित्ता सोडणार नाही. हा सगळा त्या हवालदाराचा प्लॅन आहे. बघ त्याला काय करती ते. मम्मी ते असं का करतील? का करतील म्हणजे? 15 वर्षापूर्वी त्या हवालदारानं भाई सोबत काय केलं विसरलास व्हय? मम्मी तू आधी शांत हो. मी शांत बसू? ही तर कुणी बी शांत बसणार नाहीये शिवा.
गाड्या काढ, त्या हवालदाराच्या घरला जाऊन तिकडं गचांडी पकडून त्याला घेऊन यायचं इकडं. चल. 1 मिनिट, तुम्ही दोघंही काहीही करणार नाही. हे बघ, ते आपल्या भाईला पळवून नेलं त्यांनी आणि तू आम्हाला म्हणतो काही करायचं नाही. शिवा, ती बाबांना काहीही करणार नाही. कशावरून? मम्मी, इतके दिवस बाबांना बरं करायला ती धडपड करतेय, ती असं का करेल? नाटकं करते ती. मी काय म्हणतोय नीट समजून घ्या. इथं समजून घेणार आता कुणी नाही. आता तो हवालदार असन, नाही तर माझा भाई समोर असन. बाबा, तुम्ही किती दिवसांनी अशी झाडं, फुलं, आकाश वगैरे बघत असाल ना? तुम्हाला माहितीये बऱ्याच गोष्टी बदलल्या आणि आज मी तुम्हाला अशा बऱ्याच सुंदर सुंदर गोष्टी दाखवणार आहे. बाबा, तुम्हाला प्रश्न पडला असेल ना की हे सगळे लोक असे उगाच का हसतायत एवढं? त्यालाही कारण आहे. व्यायामाचा नवीन प्रकार आहे तो. आपण असे सकाळी उठून मनमोकळेपणाने खळखळून असलो ना की कसं काम करायचा उत्साह येतो, फ्रेश वाटतं. बाबा, तुम्ही बरे झालात ना की आपण पण येऊ अशा क्लब्समध्ये? बाबा, तुम्ही 2 मिनिटं थांबा, मी आलेच. बाबा, आज मी तुम्हाला वेगळाच अनुभव देणार आहे, जो ऐकण्याच्या आणि बघण्याच्याही पलीकडचा आहे. एकदम प्रसन्न वाटेल बघा तुम्हाला. मोगऱ्याची फुलं आहेत, मस्त आहे ना वास? सगळ्या पोरांना कामाला लाव, भाई सापडलाच पाहिजे. ती पोरगी आपल्या भाईला घेऊन पळाली आहे. या अद्रक एरियाच्या बाहेर जाता कामा नाही. सगळ्यांना कामाला लाव. भाईच्या केसाला जर धक्का लागला ना तर हे शहर बंद करायला मागे पुढे बघणार नाही. शिवा, चल ठेव फोन, लाग कामाला. ए कमिशनर, कमिशनर, नाकाबंदी झाली पाहिजे, नाकाबंदी झाली पाहिजे. माझा भाई मला सापडला नाही ना, तुझी रात्रीची झोप घालवली म्हणून समज, कळलं का? तपास लागला का भाईचा? पोरं शोधतायत मम्मी. कुठे घेऊन गेली याला माहित नाही. काम करते हवालदाराच्या बाहेर, घराच्या बाहेर पोरं उभी केलीस. हा, बस पोहोचण्यात असतील मम्मी. आणि मी शब्द देतो, भाईला काही झालं तर एकेकाला सोडणार नाही आज मी. 1 मिनिट, तुम्ही प्लीज शांत व्हा दोघं. मला नाही वाटत असं काही झालंय. तुला सांगून गेली का ती? नाही, मला सांगितलं नाहीये तिने, पण माझं मन मला सांगतंय की तुझ्या मनाला वाटतंय कारण प्रेमात आंधळा झालायस तू आणि लग्नाची बायको झाल्यापासून ती डोकं चालायचं बंद झालंय तुझं. येडा झालायस तू. मम्मी, मी पण जाऊन शोधतो. शिवा, मला 10 मिनिटात कळलं पाहिजे कोण कुठे ते. हो मम्मी. नातं भीत काय बघणार नाही, सरळ घरात घुसणार मी. मम्मी, मला प्लीज थोडा वेळ दे. मी जाऊन कस्तुरीला शोधतो. 1 तास, 1 तास दिला. भाई कुठे मला कळला पाहिजे. नाही आला ना तर मी सरळ त्या हवालदाराच्या घरात घुसणार म्हणजे घुसणार. तू शांत हो. शिवा, चला, मी येतो तुमच्या बरोबर. चला छोटा भाई. आय ग देवा, माझ्या भाईला सुखरूप घरी परत आण. तुझ्या दर्शनाला आदवाडी पायात येईन बाबा. गप, रडणं बंद कर. आणि काय गे, मला सांग, तुझ्या डोळ्यासमोर भाईला घेऊनच कशी गेली घरातनं? अगं, मी तिकडे आतल्या खोलीत होते ग, इकडं कधी निघून गेली कळलं पण नाही मला. कामाचे झाले.